आता आपण अध्याय 1 भगवद्गीतेचा संपवलेला आहे. अर्जुन विषाद योग असं पहिल्या अध्यायाचं नाव होतं. आणि या पहिल्या अध्यायामध्ये पूर्व पक्ष मांडलेला आहे. भगवंतांनी भगवद्गीता कशासाठी सांगितली त्याचं कारण या पहिल्या अध्यायामध्ये. अर्जुनाचे विचार, त्याचा मनोभाव काय होता हे आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं आणि त्यावर उत्तर भगवंतांनी आता पुढील अध्यायामध्ये दिली आहे. भगवद्गीता ग्रंथाची सुरुवात धृतराष्ट्र उवाच म्हणजे धृतराष्ट्राने बोललेल्या श्लोकाने होते आणि या ग्रंथाचा शेवट संजयाच्या मुखी आहे. संजयाने जो श्लोक म्हटलेला आहे त्याने अंत होतो या भगवद्गीतेचा. तर संजय हा महर्षी व्यासांचा शिष्य होता, ज्ञानी होता, भक्त होता आणि कृष्णांवर त्याचं प्रेमही होतं. पण तो धृतराष्ट्राचा म्हणजे कौरवांचा सेवक होता. आता रणांगणावर इथे जे काही सुरू आहे त्याचं वर्णन करून संजय धृतराष्ट्राला सांगू शकत होता, कारण महर्षी वेदव्यासांनी त्याला दिव्य दृष्टी दिलेली होती. त्यामुळे युद्धभूमीवरील वृत्तांत संजय धृतराष्ट्राला कथन करून सांगत होता. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये धृतराष्ट्र, संजय आणि अर्जुन आणि भगवंत असा हा संवाद आलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये आपण धृतराष्ट्राचा प्रश्न आहे बघितला होता. अज्ञानावर आधारित असाच तो प्रश्न आहे. आणि कुरुक्षेत्र नावाच्या या धर्मक्षेत्रावरती काय चाललं आहे हे मला सर्व सांग, असं धृतराष्ट्राने संजयला आज्ञा केलेली आहे. त्यात माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करीत आहेत अशी सुरुवात त्याने केली. आता सुरुवातीलाच त्याने माझं तुझं असं सुरुवात केली बघा. म्हणजे त्याची भाषा कशी होती ही धृतराष्ट्राने वापरलेली, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. तर जसं हा धृतराष्ट्र डोळ्यांनी आंधळा होता तसाच तो आध्यात्मिक दृष्ट्याही आंधळा होता, अज्ञानांध होता म्हणूया आपण. तर धृतराष्ट्राने जेव्हा संजयला सांगितलं की रणांगणावरती काय चाललं आहे ते मला सांग, तेव्हा संजयने वृत्तांत सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये अर्जुनाचा रथ उभा आहे आणि दुर्योधन प्रथम पांडवांच्या सैन्याचं वर्णन करतोय. तो सांगतो की पांडवांच्या सैन्यामध्ये कोण कोण आहे. भीम आहे, अर्जुन आहे, अभिमन्यू आहे, सात्यकी आहेत, असे एकाहून एक श्रेष्ठ योद्धे पांडवांच्या सैन्यामध्ये आहेत. हे सगळं वर्णन तो आता द्रोणाचार्यांना करून सांगतो. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की कौरवांचं सैन्य अवाढव्य आहे पांडवांच्या सैन्याच्या तुलनेमध्ये आणि आपल्या सैन्यामध्येही एकाहून एक श्रेष्ठ योद्धे आहेत. भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य तुम्ही स्वतः आहात, कर्ण आहे आणि अनेक वीर योद्धे आपल्या बाजूने आहेत जे माझ्यासाठी प्राणत्याग करायला तयार आहेत. आता युद्ध सुरू होताना भीष्माचार्य प्रथम शंख फुंकतात, ज्याचं वर्णन सिंहनाद असं करण्यात आलेलं आहे. आता युद्ध सुरू व्हायचं म्हटलं की प्रथम शंखनाद केला जायचा आणि मग युद्धाला सुरुवात केली जायची. तर भीष्मदेवांनी सिंहगर्जनेच्या समान हा शंखनाद केल्यानंतर रणवाद्यांचा मोठा कोलाहल तिथे माजला. त्यामध्ये ढोल, बेरी, नगारे, तुतार्या, रणशिंगे अशी सगळी वाद्य वाजायला लागली. आणि त्यानंतर कृष्ण आणि अर्जुन यांनीही दिव्य शंखनाद केला. कृष्णांचा पांचजन्य शंख, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पौंड्र, त्याच्यानंतर युधिष्ठिर मला अनंत विजय, शंखनाद झाले आणि प्रत्येकाने आपण युद्धाला सज्ज असल्याचं हे शंखनाद करून घोषित केलं. आता अर्जुनाच्या सांगण्यावरून त्याचा रथ कृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन गेले. कृष्ण या रथाचे सारथी होते आणि अर्जुन पाठीमागे उभा होता. तर युद्धाच्या तयारीनेच तो आलेला होता आणि युद्ध करायला जणू त्याचे हात शिवशिवत होते, अशा तयारीनेच तो आतापर्यंत रथामध्ये उभा आहे. तर चहूबाजूंनी शंखनाद जेव्हा झाले तेव्हा दशदिशा भयभीत झाल्या. कौरवांवरती पण त्याचा परिणाम झाला. आपण वाचलं होतं की कौरवांची हृदय विदीर्ण झाली. सर्व देवदेवतांचं पण या युद्धाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि आता रणांगणावर काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सर्वजण उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता याच ठिकाणी अर्जुन म्हणाला की मला कोणाशी लढायचं आहे हे मला बघू दे. त्यासाठी रथ तुम्ही दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. आता युद्धामध्ये ही काही रणनीती असते. कोणाला कोणाशी लढायचं हे माहिती असतं. आपल्या तुल्यबळ अशा शत्रू बरोबरच युद्ध केलं जात असे. आपल्यापेक्षा शूर असलेल्या बरोबर म्हणजे कमी शूर असलेल्या बरोबर लढणं हे अपमानास्पद मानलं जायचं. तर आता कृष्ण रथ नेऊन दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करतात आणि अर्जुन समोर दृष्टी टाकतो.
आता वास्तविक अर्जुनाला सगळं माहिती होतं की कोण लढणार आहे, शत्रू म्हणून समोर कोण उभं आहे, ही सगळी कल्पना त्याला होती. पण प्रत्यक्ष जेव्हा रणांगणामध्ये येऊन तो उभा राहिला आणि त्याने समोर दृष्टी टाकली, तेव्हा द्रोणाचार्य, भीष्मदेव, कृपाचार्य अशी गुरुमंडळी ज्यांनी आपल्याला सर्व हे शिक्षण दिलं, सर्व प्रकारची युद्धनीती शिकवली, हे समोर उभे असलेले त्याने पाहिले. तसंच त्यांचे मामा, मित्र आणि अनेक तरुण पिढीतील मुलं, म्हणजे ज्यांना आपण लहानाचं मोठं झालेलं पाहिलं आणि ज्यांच्या हाती आपण मोठे झालो, अशी सर्व स्वजन मंडळी ही समोर युद्धाला उभी राहिलेली आहेत, हे अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाला हे माहिती नव्हतं असं नाही, पण या सर्वांना समोर बघून मला युद्धात यांना मारायचं आहे, हे जाणून आता अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ झाला. कृपया परयाविष्टो विषीदन्नी अब्रवीत असं वर्णन आलंय श्लोकामध्ये. आता त्याचं मन अर्जुनाचं एवढं व्याकुळ होऊन गेलं, अस्वस्थ झालं, की या मनाचा परिणाम त्याच्या संपूर्ण शरीरावरती झाला, ज्याचं वर्णन आपण वाचलंय. आता कितीही शूरवीर पराक्रमी व्यक्ती जरी असला, तरी अर्जुनासारखा असला म्हणजे, तरी मनावरती जेव्हा आघात होतो, मन दुर्बळ होतं, तर त्याचा परिणाम सर्वांगावरती दिसू लागतो. आता अर्जुनाने जेव्हा आपले सर्व स्वजन मंडळी समोर बघितली, तेव्हा त्याच्या मनामध्ये करुणा आली. म्हणजे वीरवृत्ती ज्या ठिकाणी असायला हवी, तिथे आता करुणा उत्पन्न झाली. आणि जशा एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत, तशीच वीरवृत्ती आणि कारुण्य दोन्ही एकाच वेळी एका ठिकाणी राहू शकत नाही. आता ज्यावेळी जो भाव आवश्यक आहे तोच हवा. आता शत्रूशी लढताना कारुण्याचा काय उपयोग आहे, तिथे क्षमा दयेचा काही उपयोग नाही. तर ते सर्व युद्ध करण्याच्या आधीच विचार करायला हवं या सर्व गोष्टींचा. एकदा की आता शत्रू समोर आला की धैर्याने शौर्याने लढायलाच हवं. पण असं इथे अर्जुनाबरोबर होत नाहीये. युद्ध सुरू होणार आहे आणि त्याचं मन आता करुणेने व्याकुळ झालेलं आहे. आता लक्षात घ्या, अर्जुन हा अत्यंत शूर पराक्रमी योद्धा आहे. यापूर्वी त्याने अनेक युद्ध लढलेली आहेत आणि शौर्याने युद्ध लढून विजय प्राप्त केलेला आहे. आता जसा भुंगा असतो बघा, सुकलेल्या लाकडाला तो छिद्र पाडू शकतो एवढी क्षमता असते त्याच्यामध्ये. पण त्या कमळाच्या सुगंधामुळे तो कमल पुष्पामध्ये अडकून पडतो, बाहेर निघू शकत नाही. म्हणजे कमळाच्या ज्या कोमल अशा पाकळ्या असतात त्याच्यामधून भुंगा बाहेर निघू शकत नाही. तसंच आता इथे या अर्जुनाची परिस्थिती झालेली आहे की एवढा वीर योद्धा असूनही आपल्या स्वजनांना मारायचं या कल्पनेनेच त्याचं सर्व सामर्थ्य निघून गेलेलं आहे. आपण वर्णन वाचलं की त्याचं मुख कोरडं पडलं, सर्वांगाला कंप सुटला, रोमांच उभे राहिले, त्याच्या हातातील ताकद निघून गेली आणि हातात जे शस्त्र धरायला पाहिजे ते शस्त्र देखील त्याच्या हातातून गळून पडलं. गांडीव धनुष्य जे अर्जुनाचं मुख्य शस्त्र होतं तेही त्याच्या हातातून गळून पडलं आणि तो अत्यंत अस्वस्थ असा झाला. आता या परिस्थितीमध्ये तो कृष्णाला म्हणाला की हे सर्व मला अशुभ लक्षणं वाटतायत आणि या स्वजनांचा वध करून माझं कसं काय कल्याण साधेल, मला काही हे सगळं बरोबर वाटत नाही. आता असा हा विचार त्याला भलत्या वेळी आलेला आहे आणि कृष्ण ही अर्जुनाकडे बघतायत, काही बोलत नाहीयेत, त्याच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि अर्जुन त्याची आता भूमिका सांगतोय. म्हणजे हतबल झाल्यासारखा, दीन झाल्यासारखा अर्जुन त्याची मनस्थिती जी झालेली आहे त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अर्जुन म्हणतो की मला हा विजय नको, न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानीच. म्हणजे मला ह्या युद्धात विजय नको आणि मला हे राज्यही नको. अशा राज्याचा भोग वैभव मला हे काही नको, कारण ज्यांच्या बरोबर मला राज्याचा उपभोग घ्यायचा आहे ती सर्व मंडळी, त्यांचा तर मृत्यू होणार आहे आणि त्यांचा वध करून मला हे राज्य प्राप्त होणार असेल तर असं रक्तलांछित राज्य मला नको. या स्वजनांना मी काही मारणार नाही. आणि त्यांना जरी कळत नसलं, ते आततायी आहेत, त्यांना राज्याचा लोभ आहे म्हणून ते युद्ध करायला निघालेत. पण त्यांना जरी कळत नसलं ना तरी मला समजतंय, त्यांनी विवेक जरी सोडला असला ना तरी मी माझा विवेक सोडलेला नाहीये आणि आपल्या लोकांना मारून हे राज्य प्राप्त करायचं ह्याला मी तयार नाही. कारण हे सर्व माझे आप्तजन आहेत, माझे गुरुजन आहेत यामध्ये, ज्यांनी मला ही विद्या शिकवली आहे आणि अशी मंडळी माझ्या समोर आहेत, त्यांचा वध करून मला पृथ्वीचं काय, त्रैलोक्याचं राज्य जरी मला दिलं ना तरी ते मला तुच्छ आहे. आता हा अर्जुनाचा भाव आहे. आता त्याच्या पुढे त्याला पृथ्वीचं काय, त्रैलोक्याचं राज्यही त्याला नकोय, सर्व काही त्याला तुच्छ वाटतंय. आपल्या स्वजनांचा वध करू नये ह्या भूमिकेवरती
तो ठाम आलेला होता. आणि त्यामुळे अर्जुन म्हणत होता की हे दुष्ट असतील तर पण त्यांचं वध करणं हे मोठं पाप आहे. आणि राज्यप्राप्तीसाठी त्यांचा वध करणं हे माझ्या हातून पाप घडेल. आणि मी युद्ध केलं तर त्यामुळे मला युद्ध करायचं नाही. हेही तो सांगतो की मी युद्ध केलं तर कुलाचा क्षय होणार आहे, कुलधर्माचा नाश होणार आहे. कुलधर्माचा नाश झाला तर स्त्रिया असुरक्षित होतील, ज्याचा फायदा घेऊन वर्णसंकर तयार होतील. पितरांना जल देण्यासाठी कोणी उरणार नाही, त्यांचं श्राद्ध कोणी करणार नाही. त्यामुळे हा विचार करून मला वाटतं आहे की मला युद्ध केलं नाही पाहिजे. मी भिक्षा मागेन पण मला राज्य नको आता करायचं, मला हे युद्ध करायचं नाही. आता मी जरी शस्त्र टाकलं म्हणजे मी निशस्त्र असताना माझ्यावर जरी यांनी हल्ला केला आणि माझा वध केला तेही मला चालेल, तेही मला मान्य आहे. पण मी त्यांचा वध करणार नाही. आणि हे रक्तलांछित राज्य भोगण्याची माझी इच्छा पण नाही. त्यामुळे मला हे युद्ध करायचं नाही हे ठरवून आता अर्जुन शस्त्र बाजूला ठेवून रथामध्ये खाली बसला. आता इथे आपल्याला लक्षात येतं की अर्जुनाला अज्ञानजन्य मोह झालेला आहे. त्याला जे वाटतंय ना की मी या लोकांना मारणार आहे आणि ते मरणार आहेत, म्हणजे त्यांच्या मृत्यूचं कारण मी आहे, स्वतःला तो त्यांच्या मृत्यूचा जबाबदार ठरवून त्याचं दुःख करतोय. म्हणून संपूर्ण पहिला अध्याय पाहिला तर भगवंत त्याच्याकडे विशेष काही बोलत नाहीत अर्जुनाकडे. कारण सामान्यतः अशी जेव्हा कोणाची मनस्थिती झालेली असते तेव्हा शहाणा माणूस जो असतो तो त्याला बोलू देतो. काय त्याचे विचार आहेत, काय त्याला म्हणायचंय हे सर्व समजून घेतो. तसंच इथे भगवंत अर्जुनाला बोलू देतात. आणि त्यांच्या लक्षात येतं की मी अर्जुन आहे, हे माझे स्वजन आहे, त्यांची मी हत्या करणार आहे, या अज्ञानाने तो ग्रस्त आहे. आता वस्तुतः रणांगणावर क्षत्रियाने समोर आलेल्या शत्रूंना मारणं हे त्याचं कर्तव्य आहे. तर जेव्हा क्षत्रिय युद्धामध्ये शत्रूला मारतो तेव्हा ते पाप होत नाही, कारण तो आपल्या स्वधर्माचं पालन करीत असतो. स्वधर्म करणं ही चांगलीच गोष्ट आहे. आता आपण बघतो एखादी व्यक्ती कोणाच्या घरात घुसून त्याने त्याच्यावरती हल्ला केला किंवा त्याला मारलं तर तो व्यक्ती गुन्हेगार ठरतो. पण तोच व्यक्ती जर एखादा सैन्यामधला सैनिक असेल आणि त्याने अशा शेकडो मंडळींना युद्धामध्ये मारलं तरी ते पाप समजलं जात नाही, तर त्याला वीर मानून त्याचा यथोचित सन्मान केला जातो. याचं कारण काय, तर अशी घटना वैयक्तिक पातळीवरती जेव्हा घडते तेव्हा त्याच्या मागे स्वार्थ असतो किंवा काहीतरी वैयक्तिक कारण असतं, सूडबुद्धी असते, वैमनस्य असतं. म्हणजे अशा काही कारणाने त्याने दुसऱ्याला मारलेलं असतं आणि असा हल्ला हा गुन्हा किंवा पाप ठरतो. परंतु जेव्हा समाजाच्या हिताच्या दृष्टीने देशासाठी कार्य केलं जातं तेव्हा ते पुण्यकर्म ठरतं, कारण ते स्वधर्म कर्म असतं. आता असा बोध भगवंत अर्जुनाला करणार आहे ते आपण आता येणाऱ्या पुढल्या अध्यायामध्ये पाहू. अर्जुनाची ही मनोभूमिका भगवद्गीतेचा पाया आहे आणि ही मनोभूमिका बदलण्यासाठी भगवंतांनी केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. तर तो आपल्याला समजून घेणं हा खूप महत्वाचा आहे. म्हणून अध्याय पहिला आहे या कारणासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण ही पूर्ण पार्श्वभूमी आहे अध्याय 2ची, ज्याच्यामध्ये अर्जुनाचा हा जो मनोभाव आहे, जी त्याची परिस्थिती झालेली आहे त्याच्यावरती आधारित कृष्णांनी त्याला उपदेश केलेला आहे. अध्याय 2 खूप महत्वाचा अध्याय आहे. अध्याय 1 मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघंही युद्धभूमीवरती उभे होते. कृष्णांनी अर्जुनाच्या इच्छेनुसार त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन गेले ते. तेव्हा अर्जुनाने सैन्याचं निरीक्षण करून तो शोकमग्न झाला. त्याचं गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडलं. अश्रुपूर्णा कुले क्षणम असं वर्णन आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने वेगवेगळी कारणं सांगितली होती कृष्णांना युद्ध न करण्याची. आपण ती अध्याय 1 मध्ये बघितलेली आहेत आणि आता अध्याय 2 मध्ये ती परत बघणार आहोत. बघा, अर्जुन कृष्णांचा शुद्ध भक्त आहे आणि शुद्ध भक्ताच्या मनामध्ये परजीवाला क्लेश न देण्याची वृत्ती असते. परजीवांच्या प्रती प्रेम, अनुकंपा दाखवणं हे भक्तासाठी अत्यंत स्वाभाविक आहे. आणि याच्या विरुद्ध दुर्योधन आहेत, दुःशासन आहेत आणि कौरव आहेत. एक चुकीच्या मार्गाने राज्यप्राप्ती करू ते इच्छित होते. पांडवांना जंगलातून पळवून लावायचं हेच नाही, तर पांडवांचा करून विनाश करायचा हीच कौरवांची इच्छा होती. सर्व जगभर आमचंच राज्य असावं हा त्यांचा विचार होता. आता आपण बघितलं की ही जी भावना आहे ना की म्हणजे अशुद्ध भावना म्हटली जाते ह्याला, लोभ नावाची. तर काम, क्रोध आणि लोभ हे सर्व जे 3 अनर्थ आहे याच्यामध्ये, याबद्दल भगवद्गीतेमध्ये अनेकदा कृष्ण बोलतात.
आणि कौरव हे अत्यंत लोभी होते. सर्व जगाचं राज्य बळकावण्याचा त्यांचा विचार होता. पण युधिष्ठिर महाराज हे तसे नव्हते. युधिष्ठिर महाराज राजा बनले असते तर त्यांनी दुर्योधनाला राज्य करायला नक्की जागा दिली असती, कारण ते अत्यंत विशाल हृदयी होते. अजातशत्रू म्हणत असत त्यांना. तर कौरवांना आपले बंधूच ते मानत असत, पण दुर्योधनाला मात्र एकमेव राजा बनायचं होतं, कारण त्याच्या मनामध्ये खूप लोभ होता. तर अशी अनेक आक्रमणं आपल्या देशावरती पण झाली आहेत बघा. मुघलांनी आपल्यावरती हल्ला केला होता, ब्रिटिशांनी राज्य केलं, तर म्हणजे सर्व दुसऱ्यांची जमीन बळकावून स्वतःची करायची या हेतूनेच ही आक्रमणं झाली. तर कौरव अशा पापमय कृतीमध्ये लागलेले होते आणि भीष्म पितामह, द्रोणाचार्य यासारखे जे महान व्यक्ती होते ते त्या अधर्माच्या पक्षाने होते आणि ते त्यांना साथ देत होते. तर त्यामुळे इथे कितीही व्यक्ती महान का असेना, पण जर का तो अधर्माच्या बाजूने असेल तर त्याचं पतन निश्चित आहे, हेच कृष्णांनी सांगितलेलं आहे. धर्माचा विजय हा होणारच आहे. आता पांडवांना निमित्त करून भगवंतांनी अवतार धारण केला आणि ही धर्मस्थापना केली. धर्मयुद्धाची योजना ही त्यासाठी कृष्णांनी आखलेली होती. आपण समजून घेतलं की अर्जुन शोकाने व्याकुळ होता, रथामध्ये खाली बसलेला होता, तो युद्ध करायला तयार नव्हता. तर इथे भगवंतांना हेच दाखवायचं आहे की अधर्माचा विजय होत नाही, त्यासाठी त्यांनी या धर्मयुद्धाची योजना आखली. आणि युद्धाचा जो सेनापती होता म्हणजे अर्जुन, त्याची आता परिस्थिती कशी आहे, तो अत्यंत हतबल झालेला आहे, शोकाने व्याकुळ झालेला आहे. आणि अशा परिस्थितीचा सामना आता कृष्णांना करावा लागतोय. कृष्ण साक्षात भगवान आहेत आणि त्यांच्यासाठी काय अवघड आहे. त्यासाठी हा भगवद्गीतेचा उपदेश 18 अध्याय त्यांनी अर्जुनाला केला, त्याला बोध व्हावा म्हणून. त्याच्यात हा उत्साह पुनर्जागृत केला. आणि तोच अर्जुन ज्याच्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडलेलं होतं, त्याने ते गांडीव धनुष्य परत एकदा उचललं. जोमाने, उत्साहाने, एकाग्रपणे कृष्णांच्या मार्गदर्शनाखाली तो युद्ध करायला सज्ज झाला आणि त्याने विजयही प्राप्त केला. तर इथे आपल्याला काय समजून घ्यायचंय की बघा, जीवनामध्ये कठीण परिस्थिती आपल्यालाही येतात, आपल्यावरही येतात असे प्रसंग. आपणही हतबल होतो, हेल्पलेस होतो, शोकाने व्याकुळ झालेले असलो तरी भगवद्गीतेमध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळतं. निराशा, चिंतामग्न परिस्थितीवरती आपण मात करू शकतो. आणि भगवद्गीता आपल्याला हेच शिकवते की कुठलीही परिस्थिती असहाय्य असे नका, पण त्याच्यातूनही मार्ग निघू शकतो. आपल्याला निराश होण्याची गरज नसते. म्हणजे यू मे बी हेल्पलेस बट यू डोंट हॅव टू बिकम होपलेस, हे आपल्याला समजतं. जी म्हटलं आपण की प्रक्रिया आहे ही आपल्याला शिकून घ्यावी लागते. आणि भगवद्गीतेचे पुढचे जे अनेक अध्याय आहेत आपण ही प्रक्रियाच शिकून घेणार आहोत की कसं कृष्णांनी अर्जुनाला तयार केलं युद्ध करायला. तर अर्जुनाने जी कारणं दिलेली होती युद्ध न करण्याची, त्याच्यावरचं मार्गदर्शन या अध्याय 2 मध्ये आहे. अध्यायाचं नाव सांख्य योग असं आहे, पण श्रीला प्रभुपादांनी या अध्यायाला गीतेचं सार असं नाव दिलेलं आहे. कारण भगवद्गीतेमध्ये येणारा कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या सगळ्यांची थोडी थोडी ओळख या अध्यायामध्ये करून दिली जाते. जणू सिनेमाचा ट्रेलर कसा असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एक झलक मिळते बघायला की काय काय आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे सिनेमामध्ये, तसंच आपल्याला या अध्यायामध्ये या सर्व गोष्टी समजतात. अर्जुनाने पहिलं जे कारण दिलेलं होतं की हे सर्व माझे स्वजन आहेत आणि नातलग आहेत, आप्तेष्ट आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, मी यांना मारू शकणार नाही. यावरती कृष्ण त्याला आत्मज्ञान देतात की मी शरीर नसून मी आत्मा आहे, हे त्याला समजावून सांगतात. युद्ध न करण्याचं दुसरं कारण अर्जुनाने दिलेलं असतं की आनंद नाही. तो म्हणतो की या सर्व युद्धामध्ये सर्व मृत्यू पावले तर मला या राज्याचा काहीच आनंद नाही. तर त्यावेळेला त्याला कर्मकांडाबद्दल कृष्ण ज्ञान देतात की युद्ध करताना तू मृत्यू पावलास, तुला वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गामध्ये जाशील आणि युद्ध जिंकलास तर तुला राज्याचं पृथ्वीचं सम्राट पद मिळेल. तर त्यामुळे आनंद नसण्याचं काहीच कारण नाही असं त्याला ते समजावून सांगतात. तिसरं कारण अर्जुन देतो युद्ध न करण्याचं की हे पाप आहे, या सर्वांची हत्या करणं हे पाप आहे. तर त्यावेळी कृष्ण त्याला बुद्धियोग किंवा भक्तियोग समजावून सांगतात की माझ्या सेवेमध्ये केलेल्या कार्यामध्ये कुठलंही पाप लागणार नाही तुला. आणि चौथं कारण त्याने दिलेलं असतं युद्ध न करण्याचं, ते म्हणजे असमंजस. त्याच्यात तो म्हणतो की माझी बुद्धी निश्चयात्मक नाहीये. तर त्यावेळेला मग कृष्ण त्याला स्थिताधीर मुनीबद्दल सांगतात, त्याची लक्षणं सांगतात आणि व्यवसायात्मिका बुद्धी किंवा एकाग्र चित्त बुद्धी काय असते याबद्दलही त्याला सांगतात. शेवटचं कारण होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, ज्यावरती सविस्तर कृष्णाने मार्गदर्शन हे अध्याय 3 मध्ये केलेलं आहे.
पण इथे कृष्ण सांगतात अर्जुनाला, की अर्जुना, क्षत्रिय म्हणून तू तुझ्या युद्धाचं पालन कर, युद्ध कर्तव्याचं पालन कर, ज्याद्वारे इतरांच्या समोर तू तुझं उदाहरण ठेवशील. आणि जेव्हा सर्वजण बघतील की युद्धासारख्या कठीण प्रसंगामध्येही अर्जुनाने आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे, तेव्हा इतरही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रेरित होतील. आणि अशा प्रकारे जेव्हा सर्वच जण आपली विहित कर्तव्य पार पाडू लागतील, तेव्हा समाजामध्ये सुख, शांती आणि धर्मच नांदेल. अधर्म पसरण्याचं कारण कुठलंच उरणार नाही. तर अशा प्रकारे आता हे अध्याय 2 मध्ये सर्व मार्गदर्शन आलेलं आहे. तर आपण पुढच्या वेळीपासून श्लोक क्रमांक 1 पासून सुरुवात करूया. आज मला सांगण्यात आलं होतं की लवकर अध्याय संपवायचा आहे, म्हणजे क्लास लवकर संपवायचा आहे, कारण 4:30 वाजता मंदिराचा प्रोग्राम आहे. तर त्यामध्ये उपस्थित राहणं हे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण फक्त इंट्रोडक्शनच बघितली. तर इथे रेकॉर्डिंग मी थांबवते आणि तुम्ही सगळ्यांनी अध्याय 1 मधलं जे तयार करून आणलं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं